दिसायलाही पांढरेच आहे, अंतकरणाने पांढरेच आहे. अशा या स्वच्छ चारित्र्याच्या माणसाच्या संचलनाखाली हा कार्यक्रम चालत असताना या ठिकाणी येण्याचं भाग्य जे मला लाभलं, ज्यांना तुम्ही सर म्हणता ते माझे विद्यार्थी दयानंद लोणे यांच्या आग्रहामुळं या ठिकाणी मला येता आलं. मला अतिशय आनंद झाला. मला चिंता ही होती की मी एका भागामध्ये वाढलो आणि एका शहरामध्ये 37 वर्ष शिक्षक म्हणून सेवा केली आणि केवळ शिक्षक म्हणूनच मी राहिलो नाही, तर सतत धडपड करणे हा माझ्या स्वभावाचा भाग आहे. मला सगळ्यात आनंद जर केव्हा होत असेल तर तुमच्या सारख्या विद्यार्थ्यांचे चेहरे पाहिले की मला या जगात कोणीच महत्वाचं वाटत नाही. कारण तुमच्या चेहऱ्याकडे पाहिल्याच्या नंतर तुमच्या चेहऱ्यावर जे हास्य येतं, जे हसायला येतं ना, तुमचे असे प्रफुल्लित चेहरे दिसतात की त्याच्यानंतर माझा दिवस आणि रात्र इतकी आनंदात जात असते. 31 डिसेंबर 2023 ला मी सेवानिवृत्त झालो आणि त्याच्यानंतर मला विद्यार्थ्यांच्या समोर उभंच राहता आलं नाही. मी माझ्या निवृत्तीचे जेव्हा 4-5 वर्ष शिल्लक राहिले होते, त्यावेळेला रात्री मला जाग आल्याच्या नंतर मी रात्रीच रडायचो, सेवानिवृत्त झाल्याच्या नंतर मी करू काय. सेवानिवृत्त झाल्याच्या नंतर मला माझ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे जे चैतन्य दिसतं ते मला दिसणार आहे का. मी हाताने त्यांना रागवतो, हाताने त्यांना काम सांगतो, हाताने त्यांच्याकडे करून घेतो आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटतो विद्यार्थ्यांना, मी सगळ्यात मारकुटा शिक्षक होतो. मारणारा. तुमचे शिक्षक तुम्हाला मारत नसते, आता मारताही येत नाही. मारलं तर तुम्ही तक्रार केली तर आम्हाला शिक्षा सुद्धा होऊ शकते. आता तक्रार करायची की नाही करायची हे तुम्ही ठरवायचंय, परंतु असा कायदा आल्याच्या नंतर सुद्धा मी मारतो. आणि मी तुम्हाला सांगतो मॅडम, 37 वर्षाच्या काळामध्ये मी मारल्याबद्दल एकच तक्रार आहे. ती तक्रार कशी आली, एकतर सरांनी सांगितल्याप्रमाणे मी शाळाबाह्य विद्यार्थी आहे, मला शाळेचं तोंड बघता आलं नाही गरिबीमुळे. ग्रामपंचायतीमध्ये माझ्या जन्माची नोंद नाही, माझी जन्मतारीख खोटी आहे अंदाजे काढलेली आणि त्यावेळेला बसलो. त्याच्यामुळे शिक्षणाच्यामुळे माणसाच्या जीवनामध्ये काय बदल होऊ शकतो हे मला माहिती असल्यामुळं मी शिकवत असताना विद्यार्थ्यांनी इकडे तिकडे लक्ष दिलं की मला ते आवडतच नसेल, राग यायचा आणि मारायचं. एक तक्रार अशी आली, अशी छान दिसणारी नीता भद्रे नावाची मुलगी, तुझं नाव नीता भद्रे नाही मला नक्की माहिती आहे, पण तिचं नाव मात्र नीता भद्रे होतं. ती घरी गेल्याच्या नंतर आईला तक्रार केली. आई म्हणाली सरांना घेऊन ये. शाळा सुटल्याच्या नंतर गेलो त्यांच्या घरी. त्या ताईने चहा केला. चहा पिल्याच्या नंतर नीताला माझ्या समोर बसवलं. तिचा फ्रॉक असा वर केला आणि म्हणाली की सर मला नीताने सांगितले की तुम्ही तिला 9 थापडा मारलेले आहे. किती? 9 थापडा मारलेले.
माझी तुम्हाला विनंती अशी आहे की त्या 9 मधली एकही थापड कमी करू नका. 9ला 9ही मारा, फक्त एका ठिकाणी मारू नका, सगळ्या पाठीवर मारा, म्हणजे तिची पाठ सुजणार नाही. एवढीच विनंती करण्यासाठी मी तुम्हाला घरी बोलवलं. म्हणाले काय असेल ते पालन, काय असते त्यांचा विचार. आणि त्याच्यानंतर टचकन माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी म्हटलं ताई, मी या तळमळीत शिकवतो की आता घेतलेले कष्ट जर समजा यांनी व्यवस्थित कष्ट घेतले तर त्यांच्या आयुष्यात नंतर मग सुख आहे, आनंदच आनंद आहे. आणि आपण कमी पडू नये, त्यांनीही कमी पडू नये म्हणून असं कधी कधी होतं. नाही म्हणाले, तुम्ही माझ्याबद्दल माझी अजिबात तक्रार नाही. आणि तुम्हाला सांगतो की आज दयानंद सारखे मोठे मोठे माझे विद्यार्थी कलावंत आहेत, कारण मी 7:30 वाजता शाळेत यायचो. अशीच तुमच्यासारखी म्हणजे 1ली ते 10वी पर्यंतची शाळा होती. 7:30 वाजता शाळेत यायचो, रात्री 10:30 पर्यंत मी शाळेत असायचो. शाळा निवासी नव्हती. काय करायचो, ज्या वेळेला म्हणजे माझे वर्ग हायस्कूलचे वर्ग हे 12 वाजता सुरू व्हायचे. 7:30ला आल्याच्या नंतर विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या कलागुणांची प्रॅक्टिस घ्यायची. आणि मग 11, 11:30 पासून मग पुढच्या 12च्या शिफ्टला तयार व्हायचं. आणि त्याच्यानंतर मग 5:30 पर्यंत शाळा आणि त्याच्यानंतर मग प्रॅक्टिस. अनेक वेळा सरांसारखे मडके सरांसारखे आमचे मुख्याध्यापक त्याच्या लक्षात यायचं. ते सेवकाला बोलून घ्यायचे आणि म्हणायचे, प्रभाकर, श्रीपती ढोले हे सकाळपासून आलेले आहेत, मी पाहतोय ते कुठेच बाहेर गेलेले नाहीत. आणखी तू माझ्या घरी जा आणि त्याच्यासाठी आणि माझ्यासाठी डब्बा घेऊन ये. आणि मला ते डब्बा घेऊन अनेक वेळा तिथे सोबत घेऊन जेवायचे, नाही तर मग तसंच उपाशी राहायचं. म्हणजे तुमच्यावर माझं प्रेम याच्यासाठी आहे की आज संविधान दिवस आहे. संविधान काय माहिती आहे तुम्हाला? कळतं? तुम्ही एक लक्षात ठेवा, डोक्यावर असा मोठा दगड ठेवल्यासारखं असं बसू नका. तुमचे चेहरे पाहिल्याच्या नंतर मला असं वाटतं की तुमच्या डोक्यावर कोणीतरी मोठा दगड ठेवलेला आहे आणि आता काय होणार, काय होणार, काय होणार. हा माणूस आपल्याला सोडून टाकणार का? हा माणूस आपल्याला मार, असं नका. आपण विद्यार्थी आहोत, आपण मस्ती करायची असते. विद्यार्थ्यांनी समजा मडकेसर मस्ती करू लागले, आपल्याला बरं वाटेल का? समजा आता तुम्ही इथे बसलेले आहे, हळूच एकीने समोरची जी वेळी ओढली, शक्य आहे ना? आपणच ते करावं ना, खोड्या आपणच कराव्यात ना. मोठ्या माणसाने खोड्या करायच्या असतात का? नाही. म्हणून तुम्ही खुलवा, एकाने तुम्हाला खुलं करतो. आपण हसत खेळत जाऊया. मी कधीही विद्यार्थ्यांना शिकवलं नाही, मी तुम्हाला सांगतो. तुम्ही म्हणाल मग शिक्षक कसे? विद्यार्थी शिकत गेले, मी त्यांना सांगत गेलो. ते शिकायचे आणि अडचण पडली की मी सांगायचो. त्याच्यामुळे मी एकटा भाषण करणार नाही, तुम्ही माझ्यासोबत असणार आहात. तुम्हाला लहान होता येतं का? संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोडं, त्याचा अंकुशाचा मार. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. मुंगी माहितीये तुम्हाला? मुंग्या माहितीये? हा, मुंग्यांना साखर का बरं मिळते? कारण ते अतिशय लहान होतात आणि कुठेही घुसतात आणि मस्त साखर खातात. ऐरावत रत्ना थोडं, ऐरावत म्हणजे हत्ती किती मोठा असतो, त्यात अंकुशाचा मार. अंकुश माहितीये का? अंकुश कशाला म्हणतात? हत्ती पाहिला, हत्ती, हत्तीच्या मानेवर एक माणूस बसतो माहितीये, आणि तो काय करतो, त्याच्या हातामध्ये असा लोखंडाचा असा आगळा असतो आणि तो काय करतो, त्या मानेमध्ये असा टोचतो. हत्तीचा ड्रायव्हर
त्याला कुणीकडे जायला वळवायचं, त्याला असा टोचतो आणि त्याला वळवतो. म्हणजे मोठं झालं की असा काहीतरी आपल्याला त्रास होतो, म्हणून आपण लहान व्हायचं. तुम्ही लहान व्हा, मीही लहान होतो, सगळे लहान होते, मॅडम सगळेजण आपण लहान होते, पाठीमागचे सर सगळे लहान होते. होता येईल ना? आता आपण काय करूया, सगळेजण आपण पहिल्या वर्गात जाऊया. सगळे जमते बघा. खुलं होण्यासाठी मी तुम्हाला मुद्दा, आपण सगळे लहान होऊया आणि अगदी मी करतो तसंच करायचं. ठीक आहे? लाजायचं नाही. कधी लाजायचं मी तुम्हाला सांगतो, त्या ठिकाणी येऊन सांगतो की आता लाजा, लाजा, आता लाजा. मी मुद्दा मी त्यावेळेला, कारण आता मी तुम्हाला लाजू दिलं नाही ना, तर मुद्दा मी येईल आणि म्हणेल आता हा लाजा, शुद्धात लाजा. आज मात्र लाजायचं नाही. ठीक आहे? आपण एक छानसं गीत म्हणूया. सगळेजण त्या गीतामध्ये सहभागी होतील, सहभागी होतील. मी एक खास माझा अधिकार वापरलेला आहे. तुमचं सगळ्यांचं वय मी गोठवून टाकलेलं आहे. आपण सगळेजण पहिल्या वर्गात गेलेलो आहोत आणि पहिलाच वर्ग, पहिलाच दिवस शाळेचा, त्या दिवशी आपण आता पहिल्या वर्गात आलो. ठीक आहे? 2 हात आणले तुम्ही सोबत? आणले? चला 2 हात वर करा सगळ्यांनी. सर तुम्ही सुद्धा सगळ्यांनी करायचं. हा बघा किती छान दिसतं बघा. आणले? हे बोट पहिलं बोट, याला तर्जनी म्हणतात. अंगठ्यावर ठेवा. ठेवलं? हे असंच ठेवा. आता मला सांगा तुमचा उजवा हात कोणता आहे? उजवा हात. उजवा एकच हात हलवा, उजवा हात हलवा फक्त. छान. माझा उजवा हात हा आहे. आता तुम्हाला बघायला अडचण होऊ नये म्हणून मी तुमच्यासारख्या जिकडे तोड करतो. ठीक आहे? आणि मी म्हणेल त्याप्रमाणे अगदी दिलखुलास म्हणायचे. ठीक आहे? म्हणाल ना? म्हणा. 2 लहान उंदीर विणायला बसले. अरे किती छान आवाज आहे तुमचा. खरं म्हणजे लता मंगेशकरला हे जर कळलं असतं तर ते तुमच्यावर जळल्या असत्या. इतका गोड आवाज आहे. पुन्हा एकदा. 2 लहान उंदीर विणायला बसले. विणायला बसले, विणायला बसले, विणायला बसले, विणायला बसले. आता मी करतो तसं. आत मांजर डोकावले. तुम्हाला डोकावता येत? असं डोकावा ना चांगलं. आत मांजर डोकावले. आत मांजर डोकावले. आता थोडी मस्ती करायची बघा. अरे अरे उंदरांनो तुम्ही काय करता? तुम्ही त्यांना म्हणायचंय, मस्ती करायची आहे. हा चला. अरे अरे उंदरांनो तुम्ही काय करता? आता तुम्ही बदला घ्यायचा. अरे अरे उंदरांनो तुम्ही काय करता? मोठे म्हणा. फुलं फुलं. चला पुन्हा एकदा. आता याची वेळ. हा. अरे अरे उंदरांनो तुम्ही काय करता? आता तुम्ही. अरे अरे उंदरांनो तुम्ही काय करता? माणसासाठी कपडे विणतो. माणसासाठी कपडे विणतो. मी यावे का मदत करायला? जरा खुलवा. मी यावे का मदत करायला?
नको नको बाईसाब डोके उडवाल, नको नको बाईसाब डोके उडवाल, लवकर लवकर, नको नको बाईसाब डोके उडवाल, नको नको बाईसाब डोके उडवाल, नको नको बाईसाब डोके उडवाल. छान वाटतं की नाही? हा, म्हणजे कसं असतं, आपण सगळेजण मिळून जेव्हा एखादी कृती करतो त्यावेळेला ते दिसायलाही छान वाटतं, ऐकायलाही छान वाटतं. तुम्ही टाळ्या इतक्या छान वाजवता, इतक्या छान वाजवता, त्या जर समजा त्या मीटर मध्ये वाजवल्या तर कशा दिसतात बघा. मी तुम्हाला सांगेल, मी म्हणेल स्काउट क्लॅश गो असं म्हटलं की तुम्ही 1 2 3 1 2 3 1 2 3 किती झाल्या? बरोबर आहे. मीटर मध्ये वाजवायच्या. खूप छान वाजवता तुम्ही. चला, स्काउट क्लॅश गो. अरे किती छान. आता 10वी टाळी पडणार नाही. किती? 10वी टाळी पडणार नाही, फक्त 9. स्काउट क्लॅश गो. आता 10वी टाळी पडणार नाही. ठीक आहे, स्काउट क्लॅश गो. आता 10वी टाळी पडणार, ते पडतच राहील, आहे की नाही? एकदा सवय नाही होणार. तुम्हाला रॅकेट मध्ये बसवत होती, रॅकेट मध्ये, रॅकेट नाही माहितीये, ते यानाला घेऊन जातं बघा, खालना अशी आग लागली असं वर जात. मी म्हणे रॅकेट क्लॅश गो. पहिल्यांदा तुम्ही करायचं, काय करायचं, तुमचा डावा हात कुणीकडे आहे? डावा हात माझा इकडे आहे, तुमचा कुणीकडे आहे? ठीक आहे. मी म्हणेल रॅकेट क्लॅश गो. बघा, रॅकेट क्लॅश गो म्हटलं की मी तुमच्याकडे तोंड करतो बघा. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 जमेल? चला, रॅकेट क्लॅश गो. तुमच्या चेहऱ्यावरचं हास्याचं दर्शन म्हणजे परमेश्वराचं दर्शन आहे. परमेश्वराचं दर्शन सोपं आहे का? सोपं आहे का देवाचं दर्शन? नाही. परंतु आम्हाला किती सोपं झालंय, इथल्या इथेच मिळालं ना. ठीक आहे. तर अशा प्रकारे मला जे तुम्हाला सांगायचं आहे, जर आपल्याला शिकायचं असेल, लक्षात घ्या, आपल्याला जर शिकायचं असेल तर आपल्याला लहान होता आलं पाहिजे. आणि ज्यांना लहान होता येत नाही त्यांना शिकता येत नाही. बघा, आज आपण एवढा मोठा सण साजरा करतो आहोत की या सणाच्या बाबतीत जर तुम्ही ऐकत बसाल तर आपल्याला वाटेल काय चाललंय सगळं, हे आमच्यासाठी आहे की नाही याच्यातलं. आणि तुम्हाला सांगतो, या ठिकाणी आपले दयानंद लोणे सर आहेत. आता तुमच्या सकाळी सर थोडी पद्धत होते काय काय होतं? छान छान. म्हणजे आपल्याकडे परिपाठ होतो, बोधकथा असते. छान. आणि या परिपाठामध्ये आपल्याकडे आता दर दिवशी तुम्ही संविधानाची प्रास्ताविका म्हणता, बरोबर आहे? आम्ही भारताचे लोक इथून सुरुवात करतो की नाही? तुम्हाला सांगायला मला अतिशय अभिमान वाटतो, अतिशय अभिमान वाटतो. ज्या शहरामध्ये 37 वर्ष मी शिक्षक म्हणून सेवा केली, त्या शहरापासून
आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये प्रास्ताविके यायला सुरुवात झालेली आहे. प्राध्यापक डॉक्टर अनंत राऊत म्हणून आमच्याकडे जे प्राध्यापक आहेत, पहिल्यांदा त्यांनी संविधान गौरव हा साजरा केला. आणि तुम्हाला सांगतो की हा संविधान गौरव साजरा होण्याच्या अगोदरपासून मी माझ्या शाळेमध्ये, कारण माझी शाळा जी होती ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली शाळा होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव ऐकलं? त्यांनी एक संस्था स्थापन केली, तिचं नाव ऐकलं नाही? त्या संस्थेचं नाव आहे पीपल्स एज्युकेशन सोसायटी. काय नाव आहे? पीपल्स एज्युकेशन सोसायटी. आणि ती बाबासाहेबांनी स्थापन केलेली शाळा असल्यामुळे त्या शाळेमध्ये आपल्या शासनाचा आदेश निघण्याच्या अगोदरपासून मी प्रास्ताविका घेत होतो शाळेमध्ये. आम्ही भारताचे लोक आणि विद्यार्थी मित्रांनो, की समजा तुम्ही नुसती कल्पना करा आपल्या देशाचं संविधान आज अस्तित्वात नाही अशी कल्पना करा. मी सांगतो आपल्याला या रस्त्याने फिरणं मुश्किल होईल, आपला कोणत्या गावाला जाणं मुश्किल होईल, आपलं पोट व्यवस्थित भरणार नाही. आणि म्हणून या देशामध्ये, कारण देश हा माझा एकट्याचा आहे का? तुमच्या एकट्याचा आहे का? सरांचा एकट्याचा आहे का? सरांचा एकट्याचा आहे का? मॅडमचा एकट्याचा आहे का? कुणाचा आहे? कुणाचा आहे? सर्वांचा. मग सर्वांचा हा जर देश असेल तर या देशातला प्रत्येक माणूस सुखी राहायला पाहिजे की नाही? आनंदात राहायला पाहिजे की नाही? सर्वांच्या पाऊला मिळो एक वाट, हसावी पहाट घरोघरी. एका कवितेने खूप छान म्हटलेलं आहे, एक तळावर एक माळावर वेगळा संसार कशासाठी? एक तळावर एक माळावर वेगळा संसार कशासाठी? सर्वांच्या पाऊला मिळो एक वाट, हसावी पहाट घरोघरी. तुम्हाला असं चित्र आवडेल का? एखाद्या घरामध्ये सकाळी पाहिल्याबरोबर त्यात कुणीतरी रडते आहे, कुणाला खायला मिळत नाही, कुणाच्या अंगाला कपडा मिळत नाही, कुणाला म्हणजे शिक्षणासाठी साहित्य मिळत नाही, असं एखादं घर आपल्या देशात असलेलं आपल्याला आवडेल का? आवडेल का? आवडणार असेल तर हो म्हणा, नसेल तर नाही म्हणा. आवडेल? नाही आवडणार. मग मला सांगा, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करायची असेल तर ती आकाशातून आपोआप पडणार आहे का? मग ते कोणी निर्माण करायची आहे? कोणी निर्माण करायची आहे? आपण निर्माण करायची आहे. आता तुम्ही या ठिकाणी बसलात, तुमच्या आई वडिलांनी या ठिकाणी तुम्हाला पाठवलं. कशासाठी पाठवलं? जेवण करायला नाही, कारण त्यांना एवढं माहिती आहे तुमचे बहुतेकाचे आई वडील कुणीतरी शेतात काम करत असेल, कुणी काहीतरी काम करत असतील. त्यांना एक माहिती आहे की माझं लेकरू शाळेत गेलं तर ते तिथे शिकेल, मोठा होईल, झाल्याच्या नंतर घरातल्या सगळ्या लोकांना सुखी करेल. याच्यासाठी पाठवलं असेल ना? याच्यासाठीच पाठवलं ना? मग सकाळी उठल्याबरोबर असं कोण कोण म्हणत असतं? मला उत्तर द्यायचं. कोण म्हणतं की मला शिकून मोठं होऊन नोकरी करून माझ्या कुटुंबाला सुखी करायचं आहे? आतापर्यंत तुम्ही एकदा तरी आयुष्यात म्हणालात का असं? सकाळी उठल्याबरोबर म्हणालात का? म्हणालात का? नाही म्हणालात? आतापासून उठल्याबरोबर म्हणायचं. सकाळी अभ्यासाला किती वाजता उठता तुम्ही? अभ्यासाला किती वाजता उठता? आम्ही 4 वाजता उठायचो. किती वाजता उठायचो? 4 वाजता. मी 5वीला असताना मला 5वीचे 500 इंग्रजी शब्द पाठ होते. किती? 500. सरांसारखे मुख्याध्यापक होते आमचे, त्यांचा एक छंदच होता, सकाळी आल्याबरोबर
विद्यार्थ्यांना उठायचं आणि इंग्रजीचे शब्द विचारायचे. प्रामाणिकपणे कोणी एकट्याने सांगायचं की तुम्हाला आता इंग्रजीचे किती शब्द पाठ आहेत. कोणी सांगायचं. एक असेल तर एक म्हणा, शून्य असेल तर शून्य म्हणा, 5 असेल तर 5 म्हणा, 100 असेल तर 100 म्हणा. एकच जणांनी सांगायचं. एकच. हे बघा, जोपर्यंत आपण बोलत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही. या जगामध्ये परिपूर्ण असा कोणीही नाही. पण आपल्याला कळालं पाहिजे मला काय कळतं आणि मला काय कळत नाही. काय काय कळलं पाहिजे आपल्याला. मला काय कळतं आणि मला काय कळत नाही. या दोन गोष्टी कळल्या पाहिजे. या दोन गोष्टी कळल्या की आपल्याला जे कळत नाही ते बरोबर कळतं आणि जे कळतं त्याच्यामध्ये वाढ होतं. तेव्हा कुणीतरी सांगा की मला एवढे शब्द पाठ आहे. कुणीही सांगा. आणि तुम्ही शून्य पाठ आहेत म्हणाला तरीही तुम्हाला तुमच्यावर कोणी रागवणार नाही. उलट तुमच्या प्रामाणिकपणाबद्दल तुम्हाला धन्यवाद दिले जातील. तुमचं कौतुक केलं जाईल. सांगा इंग्रजीचे शब्द किती पाठ आहे. अंदाजे सांगा. तेवढाच आकडा असला पाहिजे असं नाही. तुम्हाला त्याच्यानंतर मी त्याच्यातला शब्द विचारणार नाही. त्याच्यामुळे फक्त आकडा सांगायचा. सांगाल. ठीक आहे, असू द्या. तर आज आपण एवढा मोठा सण साजरा करतो आहोत की आपल्या देशाचं जे संविधान आहे ते संविधान सांगतं की तुम्ही ज्याला भारत नावाने ओळखता. कोण आहे भारत. कशाचं नाव आहे भारत. कशाचं नाव आहे. देशाचं. बरोबर आहे. तुम्ही ज्याला भारत नावाने ओळखता या भारत नावाची जी भूमी आहे ही जी भूमी आहे त्याच्यातली आपल्या वाट्याला एवढी आलेली आहे. आपल्या वाट्याला आपण एवढ्या याच्यामध्ये वावरतो. या भूमीमध्ये राहणारा प्रत्येक माणूस, या भूमीमध्ये राहणारा प्रत्येक माणूस हा अतिशय आनंदाने सुखाने राहिला पाहिजे. म्हणजे प्रत्येकाला पाहिजे तेवढे कपडे वापरायला मिळाले पाहिजे. प्रत्येकाला जेवायला पोटभर मिळालं पाहिजे. प्रत्येकाला वाटेल तिथं जाता आलं पाहिजे. हे आपल्याला देतं कोण. ही मुभा दिली कोणी तुम्हाला. ही मुभा दिली आपल्या भारताच्या संविधानाने. हे याच्यावर पाहिलं होतं का तुम्ही संविधान. तुम्ही पहिल्यांदा एकच काम करायचं. पहिल्यांदा फक्त संविधान डोळ्यांनी बघायचं. तुम्ही याच्यावर बघितलं होतं. याच्याकडे बघायचं. आज तुम्ही त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला तर कदाचित ते समजणार नाही. परंतु हे एक असा ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या प्रत्येकाने आपल्या अंमलात आणल्या की इथला प्रत्येक माणूस सुखी होतो. एवढं आपण लक्षात ठेवायचं. एवढंच लक्षात ठेवायचं. तुमच्याकडून फार मोठी अपेक्षा नाही. परंतु मला माहितीये, मला 100% माहितीये. एकदा तुम्ही त्या पुस्तकाकडे बघितलं की किमान पहिल्यांदा एक पाहणार की याच्या खाली किती पानं आहेत, वर किती पानं आहेत. म्हणजे वरचं पान कडक आहे, खालचं पान कडक आहे, मधले पानं नरम आहे. कदाचित तुमच्या मनाला मोह असा होतो की ते मोजून बघावे किती पानं आहेत. पुन्हा आणखी आपल्या मनाला मोह होतो की त्याच्यात काही आकडे लिहिलेले आहेत. मग ते आकडे किती आहेत. मग 1 पासून शेवटपर्यंत. म्हणजे हळूहळू हळूहळू करत यालाच पु ल देशपांडे यांनी म्हटलेलं आहे पुस्तकांचा परिचय करून घेणे. काय म्हणतात. पुस्तकांचा परिचय करून घेणे. म्हणजे जोपर्यंत आपण त्याच्याकडे पाहत नाही तोपर्यंत आपल्या मनामध्ये वाचण्याची इच्छा निर्माण होत नाही. आणि जोपर्यंत वाचत नाही तोपर्यंत काही कळत नाही. काही कळत नाही म्हणून करत नाही. करत नाही म्हणून कळत नाही. कळत नाही म्हणून करत नाही. करत नाही म्हणून कळत नाही. आणि असं चालत आहे.
म्हणून या जगातली प्रत्येक गोष्ट मला कळाली पाहिजे, त्या दृष्टीने या पुस्तकाकडे बघा. एकदा तुम्ही पुस्तक मग तुम्हाला वाचायला लागलं, कळायला लागलं की मग ते पुस्तकच तुम्हाला सांगेल असं करा, तसं करा, तसं करा, तसं करा. आपण म्हणतो फक्त पोपटपंची म्हणतो. आम्ही भारताचे लोक, भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा आणि त्याच्या सर्व नागरिक म्हणता की नाही असं. बर, हे समजून उमजून म्हणता का तुम्ही? समजून उमजून म्हणणं वेगळं. बघा, पोपट आपल्याकडे पोपट जरी पोचलेला असेल तर पोपट म्हणतो मम्मी चहा दे, चहा दे, पप्पा चहा घ्या, चहा घ्या. म्हणजे पोपटाच्या म्हणण्याला आणि आपल्या म्हणण्याला काही त्याच्यामध्ये काही फरक आहे की नाही? जसं मी तुम्हाला सांगितलं की 2 लहान उंदीर विणायला बसले, तुमच्या डोळ्यासमोर चित्र आलं की 2 उंदीर दिसले, मग मांजर डोकावलं हे की नाही, आणि मग अरे अरे उंदरानं तुम्ही काय करता एकमेकांना, मग ते उंदर एकमेकांना चिडवतात. हे जे आहे प्रत्येक गोष्ट तुम्ही तुमच्या पुस्तक वाचत असताना जर काळजीपूर्वक वाचलात तर मग तुम्हाला हे तर हे एवढं मोठं हे समजून घ्यायचं म्हणजे एवढं मोठं आहे की त्याच्यातली एक एक गोष्ट आपल्याला समजून घ्यावी लागेल, एक एक गोष्ट. आणि म्हणून जर तुम्हाला आता महत्व कळालं तर मी तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो. बघा, माझ्या हातात एक बी आहे, बी दिसली का तुम्हाला? दिसली म्हणले तरी हरकत नाही, नाही दिसली म्हणाले तरी हरकत नाही. मी सांगतो, माझ्या हातात एक बी आहे, कळलं? धनाची बी. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, या बी मध्ये एक मोठा वृक्ष, मोठं झाड सामावलेलं आहे. खरं आहे का खोटं आहे? फक्त खरं आहे की खोटं एवढं सांगायचं तुम्ही. या बी मध्ये एक मोठं झाड सामावलेलं आहे. खरं आहे का खोटं आहे? मोठ्याने म्हणा, आणखी मोठ्याने म्हणा, आणखी मोठ्याने म्हणा, आणखी मोठ्याने म्हणा, आणखी मोठ्याने म्हणा. बर, याच्यातलं झाड केव्हा बाहेर पडेल? या बी मधलं झाड केव्हा बाहेर पडेल? हा बरोबर आहे. हा सांग सांग सांग, छान. हा, त्याला बरोबर आहे, त्याला योग्य ते पाणी द्यावं लागेल, योग्य त्या जमिनीमध्ये त्याला लावावं लागेल, आहे की नाही? त्याला सगळ्या गोष्टी मिळाल्या, मुलावा वगैरे सगळं मिळाले की त्याच्यातून बाहेर पडेल. आता तुम्हाला प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचं उत्तराला खरं सांगायचं. याच्यामध्ये, या बसलेल्या लोकांच्या मध्ये अनेक डॉक्टर बसलेले आहेत. खरं आहे का खोटं आहे? या बसलेल्या लोकांमध्ये अनेक डॉक्टर बसलेले आहेत. खरं आहे का खोटं आहे? मग मोठ्याने सांगा ना. खरं आहे. या लोकांच्या मध्ये अनेक शिक्षक बसलेले आहेत. खरं आहे का खोटं आहे? या बसलेल्या लोकांच्या मध्ये अनेक इंजिनियर बसलेले आहेत. खरं आहे का खोटं आहे? मग आता ते बाहेर आले पाहिजे की नाही? बाहेर आले पाहिजे की नाही? ते केव्हा येतील? त्यांना सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजे ना, त्या बीला जशा मिळाल्या पाहिजे तशा, त्या पद्धतीनं. त्याच्यामुळे आपण कोणती भाषण ऐकत असताना असो, सर शिकवत असताना असो, किंवा रस्त्याने जात असताना, गप्पा मारत असताना प्रत्येक गोष्टीचा अर्थ समजून घेण्यासाठीच आपण ऐकलं पाहिजे. ज्यांना चांगलं ऐकता येतं त्यांना चांगलं समजतं, ज्याला चांगलं समजतं त्याला चांगलं करता येतं, त्याला चांगलं करता येतं तो मोठा माणूस होत असतो. आणि आपण ह्याच्यात काय, त्याच्यात काय, त्याच्यात काय असं जर म्हणत राहिलं तर कशातच काही नसतं. आणि म्हणून आपण आपल्या संविधानाचा अभ्यास करत असताना संविधान म्हणतं काय हे पहिल्यांदा आपल्याला कळलं पाहिजे. दुर्दैवाने आपल्या देशामध्ये अनेक जाती आहेत, तशा नसाव्या. फक्त आम्ही भारतीय आहोत आणि भारतीय आहोत. भारत माझा देश आहे, मी भारताचा आहे
मी माझ्या देशात मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो बघा, तुमच्या लक्षात येईल. मला आता काळजीपूर्वक ऐकायची गोष्ट आणि त्याचं उत्तर द्यायचं. जपान नावाचा देश आपल्या महाराष्ट्र एवढाच आहे. आपला महाराष्ट्र जेवढा आहे की नाही तेवढा देश आहे. गोष्ट काळजीपूर्वक ऐका. तो देश पुढे काय गेला तो तुम्हाला नंतर सांगतो. बघा, जपान मध्ये एक तुमच्यासारखी 5वीत शिकणारी एक मुलगी होती. गोष्ट आहे का? फार छान आहे गोष्ट. आणि त्याच्यानंतर मी प्रश्न विचारणार आहे बरं. कोणत्या वर्गात होती? आणि आपल्या कोकणातला एक इंजिनियर तिथे नोकरीला होता. कुठं? जपान मध्ये नोकरीला होता. आता जेव्हा एखादा माणूस बाहेरगावी नोकरीला असतात, असं इथे नोकरीला आहे, कुठे समजा किरायाने राहिले कुणाच्या घरी, तर त्याच्या लहान मुलाशी मैत्री करत असतात. मोठ्या माणसाची गप्पा मारण्यात इंटरेस्ट असतो, लहान मुलाबरोबर खेळता येतं. पण त्या इंजिनियरने काय केलं, आपल्या घरमालकाच्या मुलीबरोबर मैत्री केली. गोष्ट काळजीपूर्वक ऐका, उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. मग त्या मुलीबरोबर मैत्री केली. आता लहान मुलांबरोबर मैत्री करायची म्हणजे काय करावं लागतं? सोपी गोष्ट आहे. ऑफिसहून येत असताना त्याच्यासाठी चॉकलेट तरी आणले,